लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिकेचं 2026-27 या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक आज स्थायी समितीकडे सादर करण्यात आलंय। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र साणप यांच्याकडे तब्बल 3011 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सुपूर्द केलंय। साणप यांनी सभापती पदाची धुरा स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच सभा असल्यानं या अंदाजपत्रकाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मागील आर्थिक वर्षामध्ये 3627 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलेलं होतं। यंदा मात्र 3011 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक मांडण्यात आलं असून खर्चामध्ये काही प्रमाणात कपात दिसून येते। तरीही विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आल्याचं चित्र आहे। प्रत्येक नगरसेवकाला प्रभाग विकास निधीमधून 30 लाख आणि स्वेच्छा निधी म्हणून 8 लाख असे एकूण 38 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तसेच प्रशासकीय खर्चासाठी सुमारे 50 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जे एकूण खर्च आपल्याला त्यांच्याकडून प्रमाण मिळालेली आहे तो प्रोसेस अजून चालू आहे। त्याचा तुम्ही थोडक्यात सांगू शकते कामणी आहे की 1246 कोटीचे आपल्याला रोडसाठी तरतूद होती। त्यानंतर आपल्याला काही 62 कोटी पुलांसाठी मिळालेले आहे त्यांच्याकडून। त्यानंतर पीपीपी हॅम प्रोजेक्टला 1038 कोटी दिलेले आहेत। नंतर वॉटर सप्लायला पण आपण 320 कोटी अमृतमध्ये जसा घेतोय। नंतर जे आपले हे वाहन खरेदी आहे अग्निशमन यासाठी उपाययोजनासाठी ते 18 कोटी 18ची जमा आपल्याला मिळालेली आहे। हॉस्पिटलसाठी 3 कोटीची टेक जमा मिळालेली आहे। अशा करून खाडे दुरुस्तीसाठी आपल्याला 3 कोटीची प्रमाण मिळालेली आहे। तर अशा प्रकारचे त्यांच्याकडून जे प्रमाण मिळालेली आहे, WTPची एक प्रमाण त्यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे। आणि काही आपण स्वतःहून पण जे केलेलं आहे की ते आहे अमृतमध्ये मलवाहिका टाकणे, गोदावरीच्या दोन्ही बाजूला तो आपण पकडला आहे बॉन्ड मारून। रामकालपची जी निधी आहे ते केंद्र शासनाकडून आपल्याला मिळालेली आहे शासकीयमध्ये। तर CCTV आणि ऑप्टिकल फायबरसाठी स्मार्ट सिटीला मिळालेली आहे निधी। तर अशा प्रकारची भरपूर निधी आपल्याकडे प्राप्त। आम्ही तुम्हाला खुशवाने काढून देऊ डिटेल, ते एक रिलीजच करू डेटा थोडा, पण ते अजून फिक्स नाही आहे कारण की आपल्याकडे जसं आता UCF येतोय तर तो पण खर्च आपण ह्याच्यात टाकणार। पण तरी आपण कॉर्पोरेशन तर्फे जर पकडतोय तर अमृतच्या मलवाहिकाचा आपण जे पकडला 215 कोटीचा तो एक काम आपण करतोय। नंतर 193 कोटीचा मलवाहिका आपण म्युनिसिपल बॉन्ड मध्ये घेतो। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आलाय। रस्ते, पाणी पुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, घाट परिसर सुशोभीकरण आणि वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत। या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या पुढील बैठकीत सविस्तर चर्चा होणार असून त्यानंतर अंतिम मंजुरीची प्रक्रिया पार पडणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।